काढून सगळ्यांना सर्व कर ना. हर्षित सर्व करतोय. थोडं थोडंसं दे, थोडं थोडंसं दे मला. बस हळू लसूण खाणारच नाही ना. तो खातो, त्यातला लसूण खातो. इव्हन त्याला लसूण चालतो असं. बाहेरच्या जेवणामध्ये लसूण टोमॅटो चालतो, पण आपण घरात घातलं तर नाही चालत. हॅलो, नमस्कार. आज सकाळीच गावावरनं आलेली आहे आणि आज सबन दिवस अजिबात काहीही शूट नाही केले. कारण आपल्याला कधी कधी असं होतं ना की खूप थकवा जाणवतो, काहीच करायची इच्छा होत नाही. कदाचित तसंच आज माझ्या बाबतीत झालेलं आहे. सकाळी आज मी 6:30ला ट्रेनने गावावरनं मुंबईला आली, परंतु काल असा प्रॉब्लेम झालेला की ट्रेनचा टाईम हा कणकवलीला 7:58चा होता, की जास्तीत जास्त ट्रेन ही 8 वाजेपर्यंत यायला हवी होती. ती 8:30ला कणकवली स्टेशनला आली आणि त्यानंतर आम्ही जेवलो, रात्री झोपलो सुद्धा. परंतु 1:30-3च्या दरम्याने आमच्या कंपार्टमेंटमध्ये एक लहान मूल उठलं आणि ते बिचारं एवढं रडत होतं की मला त्याची इतकी दया येत होती की काय सांगू. ते एवढं रडत होतं ना की ज्याच्यामुळे आम्हाला कंपार्टमेंटमध्ये, म्हणजे माझ्यासारखं मला असं वाटतं की बरीच जण असतील की ज्यांना झोप लागली नाही. त्यामुळे मला ती झोप, कारण मस्त मी झोपून गेली होती, परंतु त्यानंतर जे मूल ते बिचारं रडायला लागलं, त्यानंतर माझी पूर्ण झोप निघून गेली. मग सकाळी जसं पनवेल आलं तशी म्हटलं उठूया आता, कारण मिस्टरांना पण फोन करायचा होता आणि त्याला स्टेशनला बोलवायचं होतं. कारण माझ्याकडे सामान होतं, जसं मी तुम्हाला काल दाखवलं की गावावरनं येताना सगळा जो कोकणी मेवा होता, ओले काजू, त्याच्यानंतर जे बाकीच्या गोष्टी होत्या म्हणजे खाजं, काजू, कोकम सरबतची बाटली वगैरे, तर त्याच्यामुळे माझी बॅग एवढी फुल झालेली की मला उचलण्याची ताकदच नव्हती, कारण झोपही पूर्ण झालेली नव्हती. सो त्याच्यामुळे आज सकाळी आल्यानंतर व्लॉग एडिट करत बसली, कारण कालचा व्लॉग हा तुमच्यापर्यंत येणं खूप गरजेचं होतं. त्याच्यामुळे कालचं जे होतं तो आज व्लॉग आलेला आहे आणि आज सकाळपासून काहीच शूट नाही केलं. परंतु आता मात्र शूट करायचा विचार केला, कारण उद्यासुद्धा तुमच्यापर्यंत मी आज काय केलं हे पोचणं जास्त गरजेचं आहे. कारण तुम्ही माझी फॅमिली आहात आणि फॅमिलीला म्हणजे ऑलमोस्ट गोष्टी कळल्या पाहिजेत की मी 7 दिवसात काय केलेलं आहे आणि कुठे गेलेली आहे, सर्व गोष्टी. सो आत्ता मी थोडीशी फ्रेश झालेली आहे आणि आत्ता मी, मिस्टर, मुलगा आणि माझे काका काकू आम्ही सर्वजण चाललेलो आहोत रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी. कारण आज आहे त्यांची ॲनिव्हर्सरी, म्हणजे माझ्या आईबाबांची ॲनिव्हर्सरी. मला तुम्हाला हे सांगायचं होतं, कारण जरी ते मी काका काकू म्हणत असली तरी माझे आता वडील नाही आहेत, परंतु आई माझी गावी असते. परंतु इथे ते माझे आई वडिलांसारखी माझी काळजी घेतात. सो त्याच्यामुळे, आणि तसेच माझे अजून एक आई वडील ज्यांनी मला मुलगी मानलेला आहे ते म्हणजे अंकल आंटी. तुम्ही बघितलं असेल ती मारवाडी फॅमिली जी मी मागे जो एक व्लॉग शूट केला, सो ते सुद्धा माझे मानलेले आई बाबा आहेत. तसेच हे सुद्धा माझे मानलेले आई बाबा आहेत. सो आज त्यांची ॲनिव्हर्सरी आहे आणि तीच सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत रेस्टॉरंटमध्ये. कारण त्यांची दोन्ही मुलं इथे नसतात, ती शिकण्यासाठी बाहेर असतात. सो आणि जसं त्यांनी मला मुलगी मानलं आणि हर्षितला ते नातू मानतात, सो त्याच्यामुळे आज आम्ही त्यांच्याबरोबर त्यांची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला चाललेलो आहोत. सो कुठे चाललो आहेत आणि कसं, म्हणजे आता मी घरी तयार होणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना घेऊन असे आम्ही सर्वजण जाणार आहोत रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी. सो आम्ही कुठे जाणार आहोत, काय धमाल करणार आहोत ते नक्की मी तुमच्याशी शेअर करेन. सो आता पटकन रेडी होते आणि त्यानंतर निघतो. चला तर मग आम्ही रेडी झालेलो आहोत आणि निघालो आता. काकांना घेतो आमच्या जुन्या बिल्डिंगमधनं आणि त्यानंतर निघतो आम्ही जायला. आहे स्वीट काउंटीमध्ये, ह्या शॉपमधूनच आम्ही नेहमी केक घेतो. हा कोणता फ्लेवर आहे? हा वाला रेनबो. इकडनं मी केक घेतलेला आहे. केक कोणता आहे तो केक कापताना मी तुम्हाला दाखवते. गेलेलो आहोत मर्क्युरीमध्ये, जिथे आम्ही नेहमी येत असतो. एरवी पण आम्ही येतो इथे. तुम्हाला दाखवते हे कुठे बसलेत. हे माझ्या आधीच गेलेले आहेत. थँक्यू.
हॅलो, काय आलं? अंदर बसा ना तुम्ही. आमरे काकूचं, माझं, ह्यांचं सगळ्यांचं टँगी क्रिस्पी चिकन क्या है? चिकन पाव ते तर बिल्कुल नको, रोज खायचं. चिकन तेरियाकी में स्वीट एंड स्पाइसी रहेगा, छोटा सा पीसेस रहेगा, रेड सॉस में वो चलेगा. चिकन तेरियाकी सॉस. हाँ, चिकन पेरियाकी सॉस. और दूसरा क्या है? एक कबाब सांगूया. बस हाँ, एक कबाब सांगूया. कबाब में कुछ सजेस्ट कीजिए ना. चिकन मस्तानी, बहुत सारा स्पाइसी नहीं चाहिए. नहीं लेस स्पाइसी. ठीक है, मस्तानी चलेगा. बस मस्त आहे. काय करताय? तुला काय हवं असेल तर सांग. लेट हिम सी दैट. लेट हिम. हा, हे घे. तुला काय हवं असेल तर सांग. चिकन घी रोस्ट काय? घी रोस्ट एवढं हेवी खाणार आहेस? घी रोस्ट म्हटलं की हेवी येतं. दोन पेरीस भेटेल मला. नाही ना का उद्या काय आहे? हाऊ आय कन्वे युअर टीचर्स मेसेज टू यू. हा बरोबर, मी त्याला तेच म्हटलं. सांगा त्याला अर्धा तास. मी येतच नाहीये. मी क्लासेस आलोय. मी नाही आता नाही सांगायचं. आता कसं आता एन्जॉय करायचं आपण जेवायला. काका बोलले ना विषय काढू नको. मगाशी काय म्हणाला गाडी. तुम्हीच तर बोलू. चना कोलीवाडा हर्षितला आवडतो ना. चना कोलीवाडा बोल ना. काढून सगळ्यांना सर्व कर ना. थोडं हर्षित सर्व करतोय. थोडंसं दे, थोडंसं दे मला. बाबा नाही ना. बस. तुम्ही हळू इतर पण करतात ते. तू लसूण खाणारच तरी नाही ना. तो खातो, त्यातला लसूण खातो. इव्हन त्याला लसूण चालतो. असं बाहेरच्या जेवणामध्ये लसूण टोमॅटो चालतो, पण आपण गरज घातलं तर नाही चालत. कंपनी हे आहे. इथे ठेव ना. ही शेजवान चटणी छान असते. काय कोणते कबाब आहे? मस्तानी. हो हो. सलाड एक्स्ट्रा घेऊन ये. सलाड हा डाएट. हा हेल्थ कॉन्शियस मुलगा आहे. हा हेल्थ कॉन्शियस आहे. सांगू सॅलड पाहिजे का अजून? मागवू का? हा नाही. चायनीज स्टार्टर. लॉलीपॉप थोड़ा रोक के रखना, अभी मत लाना. हाँ, नहीं तो सब साथ में ही आ जाएगा. आएगा नहीं. लॉलीपॉप थोड़ा बाद में. हाँ खाएगा नहीं. हैमर हो जाएगा. फटाफट दे दो. कबाब छान आहेत मस्तानी. पेरियाकी कसं आहे? आकडाला स्टार्टर छान असतात, पण मला याचं काय आवडतं ते शेजवान चटणी. निवड टाकली का याच्यात? थोडंसं टँगी फ्लेवर आहे बघा त्याला. हां, छान वाटते. मग हे काय मागवले? वर्जिन मोहितो. मी बघू टेस्ट करून. वर्जिन मोहितो मी बघू टेस्ट करून. व्हॉइस नंतर करणार करू. छान आहे वर्जिन मोहितो. हर्षदचे लॉलीपॉप नाही खायचे तुला तर नको खाऊ, आम्ही खाऊ. हर्षदचे लॉलीपॉप ना हर्षू. अंडा रोल केलेलं असतं. हर्षित एवढे सगळे लॉलीपॉप एकट्याने संपवले. एवढे लॉलीपॉप आवडतात तुला, हे एकट्याने संपवले जेवढे सगळे लॉलीपॉप. आणि हे पी
आता मला परत पापड, शेजवान चटणी, परत काय चकली आणि ग्रीन चटणी. हे आवडतं ना खायला, हे असं पाहिजे स्टार्टरपेक्षा. तुम्ही हे दिलं तर बरोबर खाईल. आजची तुतारी एक्सप्रेस होती आमची. तुतारी एक्सप्रेस खरं 7:58ची होती, ती आली पाहिजे होती, पण ते आली 8 संध्याकाळी 8:30ला आहे. अर्धा तास लेट. आणि अनाऊन्समेंट करत होते ना, ते ऐकायला सुद्धा येत नाही. म्हणजे आमचा डबा म्हणजे 6 नंबर न्यायला येत होता, त्याचं अनाऊन्समेंटच ऐकायला नाही. म्हणजे तेवढ्या याच्यामध्ये थोडा आवाज येतो, त्याच्यामुळे अनाऊन्समेंटच कळली नाही की 6 नंबरला येणार आहे. करेक्ट आली आणि नंतर बसलो. आणि ते सकाळी काय झालं, ते एक पोरगं रडायला लागलं पहाटे 2:30-3ला. झोप सगळी मोड झाली. हे आपल्या सारे अंडे इधर ही डालना. सारे अंडे उधर ही डालना. अरे बाबा अंडा खातेस काय? नाही, इथून देतो थोडंसं ग्रेव्ही डालना. बस बस. मला तर नाही, रोटी साधा रोटी आहे ना. हाँ, साधा रोटी इधर देना. आपण हाफ देऊया ना. हाफ तुम्हाला घ्या काकी, याच्यातली घ्या हाफ. घ्या ना हाफ याच्यातली. मला केवढी पाहिजे कमल होईल. काय नाही काहीच हवं आहे. हे नको नको. राजहंस ज्वेलर्सच्या इथे आहे ते. राजहंस ज्वेलर काहीतरी म्हणतोय. राजवंत ज्वेलर कुठे आहे तिथे? राजवंत ज्वेलर आपण बनवतो ते राजवंत ज्वेलर. राजवंत ज्वेलर. ओके ओके ओके. तसं आधी ना तांबे म्हणून हॉटेल होतं बघा, एक नंबर होतं तळापाळीवरचं. कुठे? भानुशाली. हा 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 हा. तिथे पण झालंय का बिर्याणी हाऊस? तिथे झालंय. चांगला आयटम आहे. बघतो ना थांबा ना. हर्षितने काहीतरी वेगळं मागवलं. हर्षितचा ऑमलेट. हा, हर्षितचा ना ऑमलेट कोंबडीचं. चांगलं आहे म्हणतो प्रकार, आणि केलंय पण छान आहे. चिकन तर आता जेवण झालेलं आहे आणि आता चाललो आहे नॅचरलमध्ये आईस्क्रीम. काय फ्लेवर आहे त्यांच्याकडे? टेंडर कोकोनट, दोन मँगो. हर्षितचं 2 मँगो. काकी ना मम्मी देते पैसे. एक टेंडर कोकोनट. हर्षितला मग एकच मँगो घ्या. एक मँगो टेंडर कोकोनट. राजूचं हां कॉफी नाही, त्याला चॉकलेटमध्ये कोणताही फ्लेवर चालेल. सांग.
ते नाही खात आईस्क्रीम, ते आईस्क्रीम नाही खात. नवीन कुठला फ्लेवर आला? अंकल ऑरेंज फ्लेवर टेस्ट के लिए दो ना. ऑरेंज का टेस्ट के लिए. यम फ्लेवर आहेत सगळे. तर आत्ताच आम्ही थोड्या वेळापूर्वी सर्वजण डिनर करून आलोय. ओटा पण आता आवरून झालेला आहे, कारण मगाशी जायचं होतं त्याच्यामुळे मी ओटा वगैरे काहीच आवरलेलं नव्हतं. सो आता सर्व आवरते. गावावरनं आले पण सगळ्या बॅग्स वगैरे तशाच आहेत, अजून सगळं काही आवरलेलं नाही आहे. सो आता खूप थकायला झालेला आहे, कारण संबंधीवसुद्धा आज गरमी पण एवढी वाटते ना मुंबईमध्ये की खूप थकायला होतंय. फॅन लावते, आधी खूप गरम होते कारण आता मी फॅनच लावलेला नव्हता. आता डायरेक्ट बेडरूममधनं कपडे चेंज केले आणि त्याच्यानंतर आता हॉलमध्ये आली थोडा वेळ बसायला. आता जे आईस्क्रीम आणलेलं नॅचरलमधनं, सो ते आता खाणार आहे आणि त्याच्यानंतर मस्तपैकी झोपून जाणार आहे, कारण उद्या मला माझ्या काही एका कामासाठी बँकेत जायचं आहे. सो ती उद्यापासून कामं पुन्हा चालू होतील, कारण इतके दिवस गावाला होती त्याच्यामुळे बरीच सारी कामं ही रखडलेली होती. सो ती आता सर्व पूर्ण करायची आहेत. चला तर मग आज खूप बाहेरचं जेवण झालेलं आहे, तर खूप मजा आली आज काका काकूंबरोबर जेवून. आणि कधी कधी मी म्हटलं ना तुम्हाला मगाशी की कधी कधी असं होतं की व्लॉग म्हणजे व्हिडिओ बनवायची इच्छाच नसते. कधी कधी खूप कंटाळा येतो की असं होतं की काय नवीन दाखवायचं रोजच्या रोज, असं वाटतं की कारण तेच रुटीन असतं. हां, जर त्याच्यामध्ये काही वेगळेपणा असेल तर तुम्हाला नक्की दाखवायचा मी प्रयत्न करते. जसं आज 7 दिवस काहीच नाही घडलं. आज संध्याकाळी मात्र आत्ता आम्ही डिनरसाठी गेलो, कारण माझ्या काका काकूंचा आज लग्नाचा वाढदिवस होता. सो त्याच्यासाठी आम्ही गेलो होतो. खूप मजा आली, खूप जेवण झालेलं आहे. हर्षितने तर लॉलीपॉपवरती खूप सारा ताव मारला, कारण लॉलीपॉप त्याला एनी टाईम आवडतं. सो हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल, आणि तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.